कई लोगों का नाव किनारा पहुंचता नहीं है, बीच में डूब जाती है। कई लोग मंजिल तक पहुंचते हैं। इसमें तूफान, हावी, आंधी ये मनुष्य को टकराती है। और आज ऐसे ही एक दुख की घड़ी में हम गोरडे परिवार के साथ शामिल हुए हैं। जीवन गुलाब गोरडे, जो इस वक्त शरीर में हमारे साथ नहीं, परंतु वो प्रभु के उपस्थिति में है। हम लोग आज ये परिवार के साथ वह दिन मनाने के लिए आए हैं। खुदावन इस दिन को बड़ी आशीष दे। आप मेरे हिंदी समझ सकते हैं? हिंदी समझता है मैं जो बोल रहा हूं? अपना हाथ उठाइए, सबको समझ में आती है। आज के संदेश का एक छोटा सा शीर्षक मैं लेना चाहता हूं, लाइफ एंड डेथ, जीवन और मरण। क्योंकि हम आज उस शोक की विधि में एकत्रित हुए हैं। तो ये वास्तव है, अगर हमने ये दुनिया में जन्म लिए तो एक दिन हमें मरना है, दूसरा कोई रास्ता नहीं। ये दुनिया में आने का नाम जन्म है, जाने का नाम मरण है। और ये दुनिया की सबसे बड़ी हकीकत है जिसका सामना करने के लिए सबको डर लगता है। मौत बोला तो सब डरते हैं, मरण बोला तो सबको घबराहट होती है। लेकिन आपको जानना है कि मरण एक सत्य है जिसको टाल नहीं सकते। ये दुनिया में जो भी आए हैं वो यहां से चल गए हैं, कोई स्थायी नहीं है। आपका रहने का उम्र बाइबल कहता है भजन संहिता 80 के अंदर 70 होगा या 80 होगा, बल हो तो। उसके बाद तो आपको जाना ही है। सिकंदर बादशाह पूरी दुनिया को अपनी मुट्ठी में जीता, लेकिन वो कहता है जब मैं ये दुनिया से जाऊंगा मेरे हाथ को खुला रखना, ताकि दुनिया जाने मैंने सब कुछ हासिल किया, लेकिन जाते वक्त खाली हाथ जा रहा हूं। इसलिए लिखा हुआ है, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। कितना भी संपत्ति इकट्ठा करो, कितना भी घरदार बनाओ, ये काम आपका नहीं आएगा। जिस दिन मौत आपके सामने आया उस दिन आपको हारना है। मौत एक कड़वी सच है, जो कि है सच, मगर इसको अपनाने के लिए कोई तैयार नहीं है। आज हम देखते हैं हमारे दिनों के अंदर 2019 से लेकर 2020 तक, 21 तक कोरोना नाम का एक बहुत बड़ा बीमारी आया था। पहला विश्व युद्ध में उतना जान नहीं गई जितनी कोरोना में गई। दूसरा विश्व युद्ध में उतने लोग मरे नहीं जितने कोरोना में मरे। दुनिया का इतिहास में सबसे ज्यादा मृत्यु इस कोरोना काल के अंदर हुआ है। कोई किसी को नहीं पहचानता। बच्चे अमेरिका में काम कर रहे हैं, बूढ़ा माँ बाप हॉस्पिटल में मरे पड़े हैं, उनकी बॉडी लेने के लिए भी कोई नहीं। मैं गुजरात में था, वहां पर गांव के सरपंच बोलते हैं कि वो सरपंच के घर में ट्रैक्टर है, ट्रक है, गाड़ी है, सब है, लेकिन उसकी बॉडी बैलगाड़ी में लेके गया, क्योंकि ट्रैक्टर चलाने के लिए कोई ड्राइवर नहीं था। एक दहशत ये संसार के ऊपर उतर कर आया, और अभी हम लोग उसका सामना कर ही रहे हैं। इससे भी और भयानक चीज आने वाली है, मृत्यु। ये बात संसार के लिए ठहराई हुई है। मैं बाइबल की कुछ हकीकत को आपके सामने रखना चाहता हूं। दूसरा कुरिन्थियों की किताब, उसका 5 अध्याय और उसका 8 वचन। 2 Corinthians chapter 5 verse 8। पौल कहता है, इसलिए हम ढाढ़स बांधे रहते हैं, हम ढाढ़स बांधे रहते हैं। और देह से अलग होकर हमारे पास हिम्मत है, हमारे पास ताकत है। हम अपने हिम्मत को छोड़ने वाले नहीं हैं। हम ढाढ़स बांधे रहते हैं। किस बात के लिए ढाढ़स बांधते हैं? देह से अलग होकर, शरीर से अलग होकर प्रभु के साथ रहना, प्रभु के साथ रहना और भी उत्तम समझते हैं। बोलो हालेलुया। शरीर से निकलकर प्रभु के साथ रहना और भी अच्छा है। ये शरीर में दुख है, ये शरीर में मरण है, ये शरीर में बीमारी है, ये शरीर में आंसू है, शरीर में परेशानी है। और कहता है हमारे पास हिम्मत है, ये शरीर से जाकर मैं वहां रह सकता हूं। इसका मतलब यह है कि आपको जीते जी वहां का टिकट बुक करना पड़ेगा। ऐसे आप ट्रेन में बैठोगे तो बिना टिकट का उतारे जाओगे। आपको टिकट निकालना है, क्योंकि हम सब यात्री हैं, कोई भी स्थायी नहीं है। जो भी दुनिया में आया सब चले गए, हम सब यात्री हैं। लेकिन जाते कहां? अगर हम आए हैं तो कहीं तो थे हम, इसीलिए आए हैं। अगर आए हैं तो जाना है, पर कहां जाना है?
आज हम लोग निकल कर आए, कल हम पुणे गए, पुणे से हम लोग रात को नगर पहुंचे, हम लोग ने मैप लगा के आए। मैप हमको बताया यहां जाना है, लेफ्ट लेना है, राइट लेना है। अब ये गांव में आने के टाइम हमारे आगे कोई चल रहा था। अगर हमें मैप नहीं मालूम कि मैं कहां जाना है तो मैं यहां पहुंच नहीं सकता। सुबह मैं बॉम्बे से निकला, अगर मेरे को मालूम नहीं कि मुझे कहां जाना है तो मैं जगह पे यहां पहुंच नहीं सकता। वैसे आप भी जब ये दुनिया से जाओगे, अगर आपको ये नहीं मालूम कि आप कहां जाने वाले तो आप जीवन में नहीं पहुंच सकते। तो आपको जाने के पहले पता लेना बहुत जरूरी है कहां है प्रार्थना सभा। और दुनिया में जो भी आए सब गए, अगर गए हैं तो कहां गए? ये दुनिया में बहुत बड़े बड़े कवियों ने मरण के बारे में किताबें लिखी, बहुत लोगों ने गाने लिखे। हमारे मुकेश साहब ने गाना गाया, जाने चले जाते हैं कहां, नहीं छोड़ते कदमों की भी निशान। कहां गए ये लोग जिनसे हम प्रेम करते थे, जिनके साथ हम लोग सहवास किए, ये कहां गए? ये इनके कदमों के निशानी भी नहीं है कि जाकर उनको ढूंढ के लाए। दाऊद कहता है, अगर मैं समुद्र के खोल में जाऊं तो भी तू मुझे ढूंढ के निकालेगा, अगर मैं स्वर्ग में चढ़ूं तो भी तू मुझे ढूंढ के निकालेगा। ये मरा हुआ आदमी जाता कहां है? कौन से ठिकाने उसका? कहां जाके वो विश्राम करता है? ये बात आज बाइबल से मैं आपको बताना चाहता हूं। बाइबल ही दुनिया में एक ऐसी किताब है जो मरण के बाद एक जिंदगी है वो बताती है। दूसरा दुनिया में कोई किताब नहीं जो मौत के बाद हमें बता सके, क्योंकि जितने लोगों ने किताब लिखी वो सब मर गए, लेकिन जिसने बाइबल लिखा वो जिंदा है। इसलिए वो बता सकता है मौत के बाद एक जिंदगी है। हालेलुया। ये दुनिया टेम्पररी है, जो भी दिखाई देता है वो टेम्पररी है। ये माइक और 5 साल चलेगा, ये लैपटॉप और 5 साल चलेगा, ये मोबाइल जो है 10 साल चलेगा, नहीं, सब टेम्पररी है। जो भी दिखता है सब टेम्पररी है, लेकिन जो दिखता नहीं वो परमानेंट है। कौन सा चीज? स्वर्ग नहीं दिखता, वो परमानेंट है। नरक नहीं दिखता, वो परमानेंट है। लेकिन जो दिखता है वो सब साधारण चीज है। 2 रास्ते हैं आपके सामने, और ये दोनों रास्तों को दुनिया मानती नहीं, साइंस नहीं मानता। साइंस बोलता नरक किधर है, साइंस बोलता स्वर्ग किधर है, लेकिन बाइबल बताता है स्वर्ग किधर है और नरक किधर है। साइंस को मालूम नहीं, क्योंकि वो बाइबल को हजम नहीं कर सकता। मौत के बाद एक जिंदगी है, वो बाइबल हमें दर्शाती है। इसीलिए दुनिया में सबसे प्यारा पुस्तक मायापुरी नहीं, छायापुरी नहीं, दुनिया में सबसे प्यारा पुस्तक बाइबल है, क्योंकि बाइबल अभी भी और मौत के बाद भी सब बातें बताती है। LIC वाला बोर्ड लगाया है, अभी भी और मरण के बाद भी। अभी तुम पैसा भरते रहो, इंश्योरेंस निकालो, कल तुम मर जाओगे, तुम्हारा पैसा तुम्हारा घर वाले खाएंगे। तो दुनिया के बाद में तुम्हें क्या मिला? तुम तो खलियात आए खलियात जा रहे हो। इतनी संपत्ति इकट्ठे करके इसका अनुभव तुम नहीं ले सकते, फिर किसके लिए तुम ये कर रहे हो? अपने खुद के लिए तुमने क्या किया? किसी महान कवि ने लिखा है कि एक आदमी जो है 20 साल तक सिर्फ पढ़ाई करते रहता है, उसके बाद में कॉलेज जाता है और वो 5, 25, 26 साल कॉलेज में हायर डिग्री पढ़ता है। उसके बाद वो किधर डिप्लोमा लेने के लिए जाता है, टेक्नीशियन बनने के लिए। 25 से लेकर 30 तक उसकी वो कैरियर में चली जाती है। 30-32 का हो गया तो माँ बाप शादी की बात करते हैं, शादी हो गया, फिर परिवार के लिए काम करना शुरू करता है। 1-2 साल में बच्चे हो गए, फिर बच्चे के परवरिश के लिए पैसे जमा करना पड़ता है, उसका पढ़ाई के लिए करना है। और बच्चे जब 20-25 के हो गए, उनकी शादी के लिए मेहनत करके सब कुछ करना पड़ता है। तब तक आदमी 65 का हो गया। अब बच्चे की शादी हो गई, फिर रहने को जगह नहीं, 2 दिन ये बेटी के घर पे, 4 दिन वो बेटे के घर पे। फिर तूने इतना सब किया, बदले में तुझे क्या मिला? तू अपने लिए किधर जिया? तू तो बचपन से जिया अपने कैरियर बनाने के लिए, बाद में निकल गया, फिर बाद में बीवी आई, उसके बाद माँ बाप की जिम्मेदारी आई, तू दूसरे के लिए जीता रहा, खुद के लिए कहां जिया तू? 60-65 के बाद क्या जिएगा तू खुद के लिए? इसीलिए बाइबल में लिखता है, हे जवान, अपनी जवानी के दिनों में अपने सृजनहार को स्मरण कर। अपनी जवानी के दिन हम प्रभु को समर्पित करना चाहिए। ये दुनिया की ऐश और आराम, ये दुनिया की सब कुछ फानी है,
ये हवा है, ये निकल जाएगी। मैं प्रभु को धन्यवाद देता हूं कि प्रभु ने हमें एक ऐसा माँ बाप दिया जो बचपन से ही हमें प्रभु का मार्ग सिखाया, हमें दुनियादारी में जाने नहीं दिया। सो बाइबल क्या कहती है मरण के बारे में? ये 3 असली तत्व है उत्पत्ति के पहले अध्याय, और ये 3 तत्वों को जानना बहुत जरूरी है। उत्पत्ति के पहले अध्याय 1 से लेकर 3 तक अगर आप पढ़ोगे तो बाइबल कहती है आदि में परमेश्वर ने, देखिए आदि का मतलब क्या है? प्रारंभी शब्द होता। आदि का मतलब है टाइम। पहला चीज मनुष्य के जीवन में परमेश्वर ने जो निर्माण किया वो समय, टाइम। हम लोग बोलते हैं टाइम रहेगा तो आएगा, टाइम नहीं है। टाइम किसके लिए रुकती नहीं है। ये टिक 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 जो चल रही है ये चलते रहेगी। तुम रुको ना रुको, सो उठो जाओ, क्या करना है, वो नहीं रुकेगी किसके लिए। सबसे पहले परमेश्वर ने समय को बनाया। आकाश और पृथ्वी टाइम इन द बिगिनिंग, आदि में, प्रारंभी। सो प्रारंभी क्या है? आपको लगता है कि आप जिस दिन मां के पेट से जन्म लिया वो आपका प्रारंभ है, इसके लिए बर्थडे मनाते हर साल। आपको लगता है मेरा प्रारंभ यहां है। नहीं, बाइबल ऐसा नहीं कहता। बाइबल कहता है दुनिया बनाने से पहले प्रभु ने आपको और हमको बनाया है, प्रारंभी। मेरा उम्र अभी 57 चल रहा है, तो मेरे दुनिया में आके 57 साल हो गए, ऐसा मैं बोलूंगा, लेकिन बाइबल ऐसा नहीं बोलता। क्योंकि हम यहां आने के पहले कहीं तो थे। हमारे अस्तित्व को हमें ढूंढ के निकालना है कि मैं कहां था। और उसने जगत के उत्पत्ति से पहले उसमें चुन लिया 3 चीज। उत्पत्ति 1 में पहला समय है, फिर उसने लिखा है आकाश और पृथ्वी, जिसको बोलते हैं मैटर। टाइम, मैटर। मैटर का मतलब आकाश, पृथ्वी, पेड़ पौधे, समुद्र, मछली, जानवर, ये किसको मैटर्स बोलते हैं। ये भी एक मैटर है, ये भी एक मैटर है, ये सब मैटर्स है। ये प्लास्टिक निकला है, केमिकल निकला है धरती से। धरती परमेश्वर ने बनाया है। हर चीज को परमेश्वर ने बनाकर ये धरती में रखा है। आप थोड़ा सा सोनार के पास गए, 10 ग्राम सोना लिए, कान में नाक में पहन लिए। ये सोना सोनार के पास आने के पहले धरती में था, वहां से खोद के निकाला, उसको पॉलिश किया, उसको रूप दिया, और हम लोग अभी श्रृंगार करके घूमते हैं। लेकिन परमेश्वर ने सोने को धरती में पहले से बना के रखा था। ये पेड़ पौधे सब धरती से आती है। आप और हम भी कहां से आए? परमेश्वर ने धरती के मिट्टी से हमको बनाया। हालेलुया। तो जिधर से हम आए उधर ही जाते हैं हम। बताइए कौन आदमी और कोई जगह पे रखे? ये मिट्टी का शरीर है, ये मिट्टी में ही जाएगी, क्योंकि ये मिट्टी इसको मानती है। हम मिट्टी से निकले हैं। इस मिट्टी के शरीर में परमेश्वर ने आत्मा को डाला है। जब तक आपकी आत्मा ये शरीर में रहेगी तब तक ये चलेगी फिरेगी। जिस दिन तुम्हारा आत्मा निकल गया उस दिन ये 6 फुट का मट्टी को ले जाकर मट्टी में डालना है। वो जहां से निकला वहां जाके उसको डालना है। आप मेरे साथ हैं? तो फिर आप ये सोचिए कि असली मैं ये शरीर नहीं है, इसके अंदर जो आत्मा है ना वही असली आदमी है। जैसे हम लोग ये भवन में आके बैठे 1-2 घंटे प्रार्थना होगी, हम अपने अपने घर चले जाएंगे, वैसे ही हम ये शरीर में आए, जितना हमारा उम्र है ये शरीर में रहेंगे। जब टाइम खत्म हो गया हम ये शरीर से निकल जाएंगे। फिर ये शरीर क्या है? ये हमारा घर है, इसमें हम रहने को आए हैं। हालेलुया। हाँ, कोई काला है, कोई गोरा है, कोई लंबा है, वो ऊंचा है, वो हम जिस मिट्टी से खाते हैं वो मिट्टी का प्रभाव है हमारे शरीर में। चाइना के लोग सब गोरे गोरे होते हैं क्योंकि वहां पर एक नदी है, उसको बोलते हैं पीला नदी, येलो नदी, वो वहां का मिट्टी से खाते हैं। अफ्रीका वाले जो है काली मिट्टी से खाते हैं खाना ना, तो वो सब काले काले हैं। हम लोग भारतीय लोग ना काला ना गोरा, सावले हैं। हमारा मिट्टी इधर सावला है नहीं। यूरोपियन लोग जाएंगे, उनका बदन एकदम कोड़ के मापी सफेद है क्योंकि वो बर्फ में रहते हैं।
वो बर्फ की मिट्टी में से जो मिलता है। तो जो खाते हैं वो हमारा शरीर प्रभाव करता है। ये घर है, घर का मतलब ये है, इसको आप आज पीला कलर मारो, इसको हरा कलर मारो, अगला साल इसको सफेद कलर मारो, वैसे जो कलर आप मारोगे वो दिखाई देगा, लेकिन असली घर जो है उसको जानना बहुत जरूरी है। सो बाइबल कहता है आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि करी। यह है आदि यानी समय, आकाश और पृथ्वी यानी वस्तु। और तीसरी चीज बाइबल क्या लिखती है, तीसरा वचन के अंदर, तब परमेश्वर ने कहा उजियाला हो, उजियाला हो, उजियाला हो गया। लाइट। तीसरा चीज क्या है, लाइट है। सब कुछ अंधेरा में था, परमेश्वर ने कहा उजियाला हो, उजियाला हो गया। तीसरी चीज परमेश्वर ने जो सृष्टि करी वो उजियाला है। अब सोचो कि एक दिन सूरज उगेगा ही नहीं तो क्या होगा, हमारा जीवन क्या होगा। हमको सवेरे उठना है, कामकाज में लगना है, लेकिन सूरज ही नहीं उगेगा। तो परमेश्वर ने दो बड़ी ज्योति बनाए ताकि वो आपको रात और दिन की गिनती हो। ये तीन तत्वों को अपने जीवन के अंदर याद रखना। हमारा शरीर जो है 16 प्रकार के केमिकल में ये शरीर है, पोटेशियम, मैग्नीशियम, नाइट्रोजन, हाइड्रोजन, ऐसा 16 प्रकार का धातु हमारे शरीर में है। कोई भी बच्चा मट्टी खाता है जाके, है नहीं, आप डॉक्टर के पास जाओ, बोलो मेरा बच्चा बहुत मट्टी खाता है, डॉक्टर उसको आयरन की गोली देगा, क्योंकि शरीर में आयरन कम है और शरीर आयरन को मांगता है, इसीलिए बच्चा जाके मट्टी खाता है। और तुम्हारा बच्चा दीवार में चूना खोद के खाता है, चूना, नहीं तो स्लेट पेंसिल देगा तो खा जाता है। डॉक्टर को जाके बोलो, डॉक्टर बोलेगा तुम्हारा बच्चे के बदन में कैल्शियम नहीं है, इसके लिए वो चूना खाता है, कैल्शियम खाता है बाहर से। ये शरीर मांगता है आपसे, ये शरीर को आपको देना है। अगर ये शरीर को आप नहीं दोगे तो ये शरीर कमजोर हो जाएगा। उसी तरीके से इसके अंदर एक आत्मा है, वो आत्मा को हमें कुछ देना है। हम पूरी जिंदगी उस आत्मा के बारे में कभी फिक्र नहीं करते, जो एक दिन उड़ के जाने वाला है। हम सिर्फ इस शरीर की सोचते हैं, इसको ही फेयर एंड लवली लगाएंगे, इसको लिपस्टिक लगाएंगे, इसको साबुन लगाएंगे, इसको शैम्पू लगाएंगे, शरीर के बारे में सोचते। अपना आत्मा के बारे में, जो ये शरीर के अंदर रहता है, उसके बारे में हम कभी सोचते नहीं। लेकिन एक दिन वो आत्मा यूं निकल गया, कुछ खबर नहीं, खाली रोना है। और जब सब रिश्तेदार आते हैं, परिवार आते हैं, हर एक आदमी रोते हैं, उस शरीर को देख के बोलते हैं। अरे आप लोग देखे होंगे मरण के घर में जाके, बाबा बगरे बाबा कोण आलं, मामा आले ना गावातून, बघ ना बाबा ओढना, कुठं बघला, तू झोपी गेला आता तू नाही बघू शकत, पण लोक सांगतात बघ ना, अरे आई आले रे बाबा, एकदा बघ ना, डोळा उघडून बघ ना, एकदा मला बघ ना. नाही बघणार तो, कारण बघणारा माणूस निघून गेला. हे फक्त माती बसलेला आहे तिकडं, आणि त्या मातीला तुम्ही जाऊन माती देता, तेवढंच आहे. पण जो होता त्या शरीर मध्ये तो कुठे गेला, निघून गेला. त्याच्यासाठी आम्ही काही तयारी केलेलं नाही. तुम्ही जर चिकनच्या दुकानात जाऊन चिकन आणतात, तर तुम्ही एक गोष्ट म्हणजे कल्पना असा विचार करा. तुम्ही जातात, किती किलो पाहिजे, तो म्हणतो हे वाला 1.5 किलो, बरं ते दे. आणि तो वजन करतो आणि त्याला चुरा मारतो, ड्रम मध्ये टाकतो, तो फडफडत असतात. नंतर तो घेऊन मग विचारतो बोटी मोठं करू का लहान करू, हे सर्व विचारतात. तुम्ही एवढा लहान बोटी करा, बिर्याणीसाठी पाहिजे. आणि जेव्हा चिकन घेऊन तुम्ही पैसे देतात, तर ते पिंजऱ्यामध्ये किती कोंबड्या बसलेले, कोणी रडतो का? अगो आमच्या समोर असलेला मित्र गेला, कोणतं चिकन रडत का? नाही. पण माणसं जेव्हा आपल्या बाजूच्या घरात मरण आलं तर आपल्याला दुःख वाटते. अरे त्यांचा मामा गेले, त्यांचा मुलगा गेला, दुःख वाटतं, कारण आपल्यामध्ये आत्मा आहे. चिकन मध्ये आत्मा नाही. देवाने एक विशेष प्रकारे आम्हाला घडवलेला आहे. मातीने आपलं शरीर तयार करून आपल्यामध्ये तो फुकून त्याचा आत्मा आपल्यामध्ये टाकलेला आहे. तर मरण आणि जीवन याच्यामध्ये आपण फरक पाहू की मरण काय आहे आणि जीवन काय आहे. तुम्ही आहे माझं बरोबर? मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो मी. तसं मी मद्रासी आहे, एवढं स्पष्ट मराठी नाही बोलू शकतो, पण शाळेत शिकलेला मराठी आहे थोडाफार. आणि नगरमध्ये आले म्हणून मी थोडंफार
प्रयत्न करतो बोलायला. हालेलुया. हे माणसाचा जीवनाचा सत्य आहे. माफ करा. ओके, हे माणसाचं जीवनाचं सत्य आहे. लहान असतो, मग वयात जसं जसं तो वाढतो त्याची हाईट बरोबर परत माणसं खाली जातात आहे. म्हणतात किती झाले वय? 55. जेव्हा 55 झाले तर बचपन परत येतं. दात पाडले जाते नाही का, दिसायला कमी होतात आणि जेवण म्हणजे पातळ पातळ जेवण द्यायचं वय झालेले. जेव्हा आपण लहान मुलं होतो तेव्हा पण पातळ पातळ जेवण, कांजी. मग परत एकदा आम्ही त्याच वयात येतो. जीवन एक सायकल सारखे आहे आणि या जीवनात जेव्हा आम्ही जातो, बायबल म्हणते मॅन बिगन टू एज अँड टू वीकन आफ्टर द फॉल. परमेश्वराने मला जेव्हा तू या झाडातून खाणार तू मरणार. मरण काय आहे आणि ज्यापासून आम्ही या पृथ्वीवर जन्माला आलो आपला मागे मरण आहे. तो आपला पाठोपाठ चालत असतो. एक दिवस आला की तो आपल्याला निघून जातो, पण तो आपला पाठच आहे. एखादा खूप वैज्ञानिक देवाचा माणसापासून आला आणि म्हटला मी हे मानत नाही की येशू कुवारीचा गर्भातून जन्मलेला, असं मी मानत नाही, कारण आमच्या सायन्स असं सांगत नाही. ती कसं गर्भवती झाली? कुवारी गर्भवती होत नाही. तर त्या देवाच्या माणसाने त्या सायंटिस्ट त्या डॉक्टरला विचारलं, बरं तू मला एक सांग, मी लहानपणापासून जे अन्न खातो तर मी वयात शरीरात मी वाढत गेलो आणि 25च्या नंतर तेच अन्न खातो, तेच पाणी, तेच दूध, पण आता माझा दात पडतं, केस पांढरे होतात आणि माझा शरीरमध्ये कपकपी येते आणि आम्ही म्हातारापणात जातो. पण जेवण तेच करतो मी, लहानपणीपासून जे जेवण केलं तेच भाकरी, तेच मटण, तेच चिकन, पण आता मी म्हातारा का जातो? सायन्स मला सांगा. तर सायन्सकडे उत्तर नाही. तुम्ही का म्हातारापणात जातो सायन्सकडे उत्तर नाही. हालेलुया. तर देवाच्या माणसाने त्याला सांगितलं, जेव्हा तुम्ही जन्माला आला मरण तुमचा पाठोपाठ आहे. एक वयापर्यंत तुम्ही वाढत जातो, त्यानंतर तुम्ही खाली 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 खाली, कारण तुमचा दिवस नेमलेला आहे की एक दिवस तुम्ही जाणार आहेत. हालेलुया. सर अय्यूब म्हणतो, आपल्या बायबलमध्ये एक पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात देवाचा मोठा वक्ता अय्यूब 14:1 अय्यूब 14:1 स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य थोड्या दिवसाचा कष्टाने. प्रेज द लॉर्ड. स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य थोडा दिवसात, त्याची आयुष जे आहे ते फक्त थोडक्या दिवसासाठी आहे. आणि ते थोडक्या दिवस म्हणजे आम्ही कधी कल्पना करू शकत नाही की आमचं वय किती असणार. एका मुलाने आईला येऊन विचारले, आई किती वयात लोक मरतात? तर आईने त्याला टेप दिले, बोले बेटा कब्रस्तान मध्ये जा आणि सर्व कब्राला माफ करून आण. तो गेला आणि काय कब्र लहान काय कब्र मोठा असता. ते म्हटलं आई ते वेगवेगळं कब्र आहे, मोठा लहान. तर आईने सांगितलं मरण पण तसंच आहे, कधी लहानपणापासून जातं किंवा मोठापणून किंवा म्हातारापणून. म्हणजे मरणाचा काय वेळ नियमितलं नाही, पण देवाने हा मरण एक ठेवलेलं. कसं आहे, मनुष्य जेव्हा या जन्माला येतो तो दुःख भोगण्यासाठी, कारण आम्ही जेव्हा आलो तर दुःखासाठी या धर्तीवर आलो. एक परीक्षेचा वेळ आहे आम्हाला. आम्ही या धरती फक्त मौज करण्यासाठी नाही आलो, आम्ही या भूमीत परीक्षेसाठी आलो. कारण आम्हाला या परीक्षा पास करून दुसऱ्या कक्षात जायचंय. ते दुसरं कक्ष काय? देवाचं राज्य आहे. आणि ह्या पृथ्वीवर आम्ही परीक्षेमध्ये पडलेलो आहोत. पण देवाने माणसाला मरणासाठी नाही सृष्टी केलं, देवाने त्याला अनंतकालच्या जीवनासाठी सृष्टी केलं. पण देवाने काय म्हटलं, जर तू ह्या झाडातून खाणार तर तू मरणार आणि ह्या झाडातून खाणार तू मरणार नाही. म्हणजे देवाने तुम्हाला मरण्यासाठी नाही बनवलं, पण हे तुमची पगार आहे.
जर तू वचनला मोडत असेल तर त्याच दिवशी तू मरणार. म्हणजे आपण मरण पगारामध्ये कमवून घेतलेलं आहे. हे आमचा अगोदरचा पहिला बाप आदमसाठी त्याने केलेल्या चुकाप्रमाणे आज सर्व या धरतीत मरतात. पण रोमकरास 12 अध्याय रोमकरास क्या बोलते 5 चैप्टर वर्स 12 5 अध्याय का 12 वचन. इसलिए जैसा एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया. हाँ मराठी वाचे बच्चा. यास्तव जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापाकडून मरण जगात शिरले. कसं मरण आलं जगात? एका मनुष्यापासून. आणि तो कोण होता? आपला पूर्वी आदम. एका मनुष्यामध्ये मरण आला जगात. ते मरण गर्भवत येऊन सर्वांमध्ये ते फैलून गेलं. तसंच पहिला आदम तो होता. येशू मसीह दुसरा आदम बनून आला. जसं पहिला आदम मध्ये आपण सर्व मरतो, दुसरा आदम येशू ख्रिस्तामध्ये आपण सर्व जिवंत होतो. तर बायबल काय म्हणतं? मरण सर्व पाप मनुष्य कोणी असू द्या, कोणत्याही धर्मात असू द्या, कोणचा जात असू द्या, हे फक्त जात पात आम्ही पाहतो, पण देवासमोर काय जात पात नाही, देवासमोर काय मरण नाही. देवासमोर फक्त तुम्ही त्यांचं लेकरं आहेत. पण तुम्ही कसा परीक्षा देतात या भूमीवर, तसं तुम्हाला मार्क्स भेटेल. हालेलुया. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो. हे धरती भूमीचा खालचा भाग आहे आणि भूमीचा वरचा भाग आहे. आता जे ख्रिस्तामध्ये मरतात ते खाली जात नाही, ते वरती जातात. देवाने त्यांच्यासाठी एक जागा तयार ठेवलेला आहे. आणि जे पापात मरतात ते खालच्या बाजूला, पृथ्वीच्या खालच्या बाजूला, ते सर्व वचन लिहिलेलं आहे. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं नरक कुठे आहे, स्वर्ग कुठे आहे. हे सर्व, हे काही काल्पनिक नाही, हे खरं आहे. आणि माणसं जेव्हा मिळतात या जगात, या पापात त्यांचं तारण जर झाले नाही तर ते हे अंधकार जे दाखवलेलं आहे हे खालचा भाग आहे. यामध्ये पहिला भाग आहे जे पापी लोक मरतात ते तिकडे जातात. दुसरा भाग आहे जे देवदूत शैताना संगती पडलेला, ज्याला अशुद्ध आत्मा म्हणतो आम्ही, ते राहतात. आणि खालचा तिसरा भागला शैतान, लुसिफर, हे से नरक. आणि ह्यामध्ये तुम्हाला टाकलेला जाणार जर तुम्ही पापाची क्षमा नाही घेतला असेल तर. चर्चचा मेंबर झाले तर पापाची क्षमा भेटत नाही, किंवा ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आला म्हणून आम्हाला पापाची क्षमा भेटत नाही. तसं असेल तर सर्व फर्नांडिस आणि डिसोजा बेवडे लोक स्वर्गात असणार. तसं होणारच नाही. देवाने तुम्हाला जे दिलेले आहे नियम त्याप्रमाणे तुम्हाला जगायला हवे. तर जेव्हा आम्ही प्रभूमध्ये मरतो तर हे आपल्या देवाने 3 पार्ट मंदिरात दिलेला आहे. हे मंदिराचा पहिला भाग, एक मंदिराचा दुसरा भाग आणि मंदिराचा तिसरा भाग जिथं देव असतो, इकडे शैतान असतो. तो धरतीचा खाली 3 भाग आहे, धरतीचा वरती 3 भाग आहे. म्हणून पौल म्हणतो मी तिसऱ्या स्वर्गात जाऊन आलो. तिसऱ्या स्वर्गात म्हणजे 3 स्वर्ग आहे बायबल सांगते. तर हे 3 स्वर्ग, तिसरा स्वर्ग जहां देव स्वतः असतो. पौल म्हणतो की असं कार्य मी पाहिलं जे आपल्या तोंडात बोलायचं शक्यता नाही, एवढं मी गौरवशाली बात आहे तिकडे बघून आलेला आहे. तर हे मानवाचं स्वस्थ, म्हणजे याच्यापेक्षा काही तुम्ही काय घडवू शकत नाही. हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि हे वास्तविक तसं आहे. आणि बायबलमध्ये जेव्हा तुम्ही शोधून काढलं तर हे सर्व पायरी तुम्हाला दिसून येते. हे खालचा पायरी, हे पायरी, हे 3 पायरी आहे. हे मनुष्य आणि देवाचं मधलं एक पायरी आहे. याकूब जेव्हा आपल्या घरातून पळून गेला, एका दगडावर त्याने आपला डोके ठेवून झोपी गेला आणि काय बघितलं त्याने? स्वर्गातून खालीपर्यंत एक शिडी लावलेला आहे. म्हणजे देवाने त्याला दाखवलं की एक स्वर्गात जायचा एक शिडी आहे. त्या शिडीमध्ये देवदूत उतरत चढत होता. तेव्हा याकूब उठला आणि म्हटला हा जागा जी आहे पवित्र जागा आहे, हा जागा देवाचा भवनाशिवा अजून कसं काय नसणार. म्हणून त्याने एक दगड ठेवलं, त्याला प्रार्थना केली आणि त्या दगडाचं नाव त्याने बेथेल ठेवला. बेथेलचा मतलब देवाचा घर. हालेलुया. म्हणजे तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर देवाचा घरी यायला पाहिजे.
सिनेमा थिएटरने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्हाला देवाचं घर पाहिजे स्वर्ग जाण्यासाठी. म्हणून प्रार्थना घर लिहिलेलं आहे आणि हे एक द्वार आहे जे परमेश्वरने माणसाकडे आणलं तर सर्व काही मिळेल. तुम्ही काय काय या जगात आपणलेला असेल, धन संपत्ती जागा, हे सर्व तुम्हाला सोडून जायचंय. पण जाता कुठे तुम्ही? बघा, प्रभू येशू मसीह आम्हाला सांगतो 2 तिमोथियुस 1 अध्याय 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, इट हॅज बीन रिव्हील्ड, हे तुमच्यावर प्रगट झालेलं आहे, सर्वांवर नाही. कारण लोक सोचतात खाणं पिणं लग्न करणं आणि बाळ मुलं हे सर्व आणि संपत्ती हेच जीवन आहे असं लोक सांगतात. पण बायबल तसं सांगत नाही. बायबल जीवनचा महत्वपूर्ण बात सांगते. बोले वाचा ब्रदर 2 तिमोथियुस. हा, आपला तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या प्रगट होण्याने दाखवले गेले आहे. त्याने मरणाला नाहीसे केले आणि शुभवर्तमानाच्या द्वारे जीवन व अविनाशीपण ही प्रकाशित केले आहे. जे मी आज तुमच्या बरोबर बोलत आहे हे शुभ वर्तमान आहे. या शुभ वर्तमान निमित्त परमेश्वरने जे मरणात जातात त्यांना जीवन मध्ये जायचा एक संधी भेटतो. हालेलुया. आणि हे कोण आम्हाला दिलं? प्रभू येशू मसीह. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रगट केलेला आहे. जेव्हा तो प्रगट होणार तेव्हा जितके लोकांनी मरण नाहीस केलं ते सर्व जीवनात येणार आहे. याचा काय अर्थ आहे? प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. हालेलुया. जेव्हा तो येणार, बायबल म्हणतं की जे मेलेला मरण ज्यांना घेऊन गेले ते सर्वांना तो परत आणणार आहे. आहे का कोणी असं या जगात? एवढं पीर पैगंबर आणि ऋषी मुनी सर्व आले, मोठे मोठे लोक या जगात आले, चांगलं चांगलं काम केले, पण आता कुठे सर्व कब्रमध्ये आहे. आणि त्याच्या कबरामध्ये जाऊन आपण डोकं हे करून टेकून येतात. पण एक कबर आहे तुम्हाला माहिती जगात, तो येरुशलेम मध्ये आहे आणि ते कबर प्रभू येशू मसीहचा कबर आहे. त्या कबरात बॉडी नाही, तो कबर खाली आहे. बाकी जितके कबर आहे पृथ्वीमध्ये सर्व बंद आहे, एकच कबर खाली आहे. हालेलुया. त्याच देवाला मी मानतो आणि त्याच्या स्वार्थ गाजवण्यासाठी मी आज इथं आलेला आहे. तुमचा पास्टर सांगत असेल हालेलुया, कोण एक व्यक्ती हे कबरामधून तुम्हाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य ठेवतो. बाकी सर्व काय जीवनपर्यंत काही काय त्यांना सापडलं, ते शोधले, पण मरणाचा नंतर एक जीवन आहे ते त्यांना सापडलं नाही. खूप लोकांनी काल्पनिक केले. इतर धर्मामध्ये असं लिहिलेलं आहे, जर तू वाईट काम केलं तर तू मुंगी बनणार, चांगलं काम केलं तर हत्ती बनणार, है ना. पण माणूस जनावर मध्ये जात नाही. त्यासाठी मी चिकनाचं उदाहरण दिलं तुम्हाला. माणसाचा आत्मा जनावर मध्ये जात नाही, कारण जनावरला आत्मा नाही, फक्त आत्मा देवाने माणसाला दिलेला आहे. आणि ते कुठे जातं? पढ़ा सबोपदेशक 12 अध्याय उसका 7 वचन. सबोपदेशक 12 अध्याय 7 वचन. बस अजून 5 मिनिट घेतो मी. पढ़िए. 12:7 सबोपदेशक. उपदेशक. ओके. तेव्हा माती पूर्ववत मातीच मिळेल. हा. आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. माती मातीत आणि आत्मा ज्याने दिले त्याच्याकडे परत जाते. मार्ग दाखवला बायबल तुम्हाला. माती मातीत जाणार, आत्मा ज्याने दिलं त्याच्याकडे परत जाते. म्हणजे आत्मा मरत नाही, तो सार्वकालिक जीवनामध्ये जाते. आणि देवाने आपल्याला पहिलं जे सृष्टी केलं मानवाला, उत्पत्ती 1:27 मध्ये लिहिलेले, आपले समानतामध्ये आपला सारखा बनवला. म्हणजे देवाने पहिला तुम्हाला आत्म्यात बनवलं. त्यानंतर 2 अध्यायामध्ये त्या आत्म्याला देवाने ह्या मातीत टाकलं, ह्या शरीरात टाकलं. आणि 3रा अध्याय जेव्हा तुम्ही उघडतात उत्पत्तीचा, एक पापी आदम झाडाचा माग लपलेला आहे आणि म्हणतो देव मी नग्न आहे. तो 3रा आदम. तर येशू ख्रिस्त या जगात आला, एक कुवारीच्या गर्भातून या शरीर घेतलं
आणि आम्ही जे तिसरे भागामध्ये होते, तिसरे अध्यायामध्ये होते, आपल्यासाठी रक्त सांडून जीवन देऊन आपल्याला आता दुसरं अध्यायामध्ये आणला. दुसरा अध्याय म्हणजे काय? आपण देवासमोर बसलेला आहोत, त्याचा गुण गात आहोत, त्याचं वचन वाचत आहोत. हे दुसरं चॅप्टर मध्ये आलो. आता आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये जायचं आहे. जिथं आपण होतो तिकडे परत जायचं आहे. तिकडे कसं जाणार? बायबल म्हणते प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात येणार आहे. जेव्हा तो स्वर्गात येणार, जितके जमिनाखाली आहे ते सर्व मृतक जिवंत होणार आहे. वाचा यूहन्ना 5 अध्याय 25 वचन. जॉन का 5:25. मी तुम्हाला खचित सांगतो, अशी वेळ येत आहे व आता आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील. हालेलुया. जे देवाच्या वाणी ऐकतील ते जिवंत होतील. असा वेळ येत आहे. एकदा दाऊद आपल्या मुलासाठी जेव्हा तो आजार पडला, 7 दिवस त्याने उपवास ठेवले, पाणी सुद्धा त्याने पिलेलं नाही, आणि 7वा दिवस तो मेला. आता लोक शोक करत होते की कसं दाऊद राजाला सांगायचं, कारण जेव्हा तो आजार होता तो अन्न नाही खाल्लं, पाणी नाही पिलं, ज्याला त्याला हे माहित झालं की तो मेला मुलगा, तर तो किती दुःखी होणार. पण दाऊद त्याला समजून आलं की हे त्यांच्या बर्तावमध्ये, त्याने म्हटलं बरं मला समजलंय माझा मुलगा गेला म्हणून, आता तुम्ही सर्व शोक सोडून टाका, जेवण करा, व्यवस्थित राहा, सर्वांना सांगा. तर मंत्री लोक म्हणतात राजा हे आम्हाला समजत नाही, कालपर्यंत तुम्ही पाणी सुद्धा पिलं नाही, आज 7 दिवस झाले आणि जो मुलगा मेल्यानंतर तुम्ही म्हणतात जेवण करा आणि सर्व चांगले कपडे घाला, काय शोक करू नका, हे काय? तर दाऊद म्हणतो कालपर्यंत मला आशा होती की तो परत येणार, पण आज आशा संपली, कारण तो शरीर सोडून गेला आहे. आता तो माझ्याकडे नाही येणार, पण मी त्याच्याकडे जाणार आहे. त्याचा हा जीवन, हा मुलगा, यासाठी आम्ही जमलेला आहोत. आता तो आपल्यापाशी नाही येणार, पण आपण सर्व तिकडे जाणार आहे. त्या मुलाला स्वर्ग लाभले, कारण त्याच्यावर काही पाप नाही. पण तुम्हाला आम्हाला स्वर्ग लाभणार नाही. आम्हाला पश्चाताप करावा लागेल, पापाची क्षमा घ्यावी लागेल, त्यानंतर आपण स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया. तर आपण जे राहतो या वातावरणात, जे आहे कम्प्युटर आणि हे सर्व या माणसामध्ये, या वातावरणात आपण राहतो. जेव्हा आपण या जगात सोडून जातो या 5th डायमेन्शन मध्ये जातो. आणि तुम्हाला माहित आहे या 5th डायमेन्शन मध्ये, या अंधकारमध्ये पासून फक्त येशू तुम्हाला बाहेर घेऊन येऊ शकतो. सो जीवन आणि मरण याचा मागे खूप बडा खोल होता आणि कोणाला हे खोल समजलं नाही. पण येशू ख्रिस्त आला वधास्तंभावर, क्रुसी, स्वतःला तो दिला. आता एक पापी या वधास्तंभावरून देवापाशी जाऊ शकतो. हे शुभ स्वार्थ हेच आहे. तुम्ही पापा जगत आहे, तुम्ही देवाकडे येऊ शकता. आणि त्यासाठी येशूने आपल्या क्रुसावर जाऊन एक ब्रिज आम्हाला बनवून दिलेला आहे. कारण रोमकरास म्हणतं 6:23 मध्ये, जे पाप केले ते मरणार, कारण पापाची वेतन मरण आहे. पण एक मोठं आश्वासन देवाला आम्हाला दिलेलं आहे. प्रगटीकरण त्याचा 21वा अध्याय आणि त्याचं 4 वचन वाचून आपण बंद करू. हे आश्वासन या गोरडे परिवारासाठी मी आता ह्या वचन वाचून तुम्हाला सांत्वन करतो की तो त्याच्या डोळ्यातून प्रत्येक अश्रू पुसून टाकील आणि त्यापुढे आणखी मरण होणार नाही. गोरडे कुटुंब ऐकून घ्या, एक दिवस येणार आहे प्रभू येशू मसीह तुमचा प्रत्येक अश्रू पोसून टाकेल. हालेलुया. त्यानंतर दुःख राहणार नाही, आम्ही सर्व जीवनात असणार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.